वैशाली, हे वैशाली, मी तरी कुठल्या दगडाशी बोलतोय? आणि तो राजीव कपूर आहे ना, एक नंबरचा डॅम्बिस आहे, डॅम्बिस. तुला माहितीये का आरती कोण आहे? ती मंजू. मंजू खांडेकर, माझी बालमैत्रीण. तुला कळत नाहीये का? अशी संधी रोज रोज नाही मिळत ग. अरे वा, पण आता मी काय म्हणतोय? हा विषय संपला इथेच आता. काव्या, मला ना तुला आणखीन एक गोष्ट सांगायची होती. बोल ना. तू मला बटूक नको म्हणत. माझं नाव निरंजन आहे. कॉस्ट्यूम कधी सिलेक्ट करणार आहेस? अगं डान्सची सीडी घेतलीस ना? घेतलीये. हेअरकट? अगं बाई, हेअरकट करायचा राहिला. हो. काव्यामध्ये प्रचंड टॅलेंट आहे, तर ते समोर यायला हवं, हो ना? हो. म्हणजे तुम्हाला आमची ऑफर मान्य आहे? जबरदस्ती चालली यार. हिरोईन बनायचं होतं हिला आणि आता ते जमलं नाही तर माझ्या जीवावर उठली. आज हिला जी संधी मिळाली आहे ना, त्याच्यामुळे ती मंजूला सुद्धा मागे टाकणार आहे. पण तू मुळातच तिची आणि हिची कंपॅरिझन कशासाठी करतेस? मी हे नाही करू शकणार आहे आई. तुला हे करावंच लागेल. वैशालीची हे सुनील बर्वे. हॅलो. सुनील बर्वे. आपलं नाव पोपटराव, पण आपली काही इज्जत नाही हो. तुमची आहे ना. पण तुला झेपतंय ना सगळं? झेपलं तेवढं करतो. रंगीन है खुशियों से भरी है दुनिया. स्मार्टफोन नाहीये का तुझ्याकडे? मी स्वतःच इतका स्मार्ट आहे की थोडासा बावळट असला फोन तरी चालतो मला.